एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी शिल्पा बाविस्कर। एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या। उल्हासनगर शहरात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात विठ्ठलवाडी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। पोलिसांनी 242 ग्राम गांजासह एका आरोपीला अटक केली आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव रवींद्र नामदेव सैंदाने, वय वर्ष 35 असून तो कॅम्प क्रमांक 4 मधील मिलिंदनगर शाळा क्रमांक 14 जवळ राहतो। 13 ऑगस्ट रोजी दुपारी आदर्श नगर येथील ब्लू स्काय वॉक खाली उल्हासनगर रेल्वे स्टेशनच्या बाजूला एका इसम गांजा घेऊन येणार असल्याची माहिती पोलीस अंमलदार मंगेश वीर यांना मिळाली होती। वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रहार गोडसे आणि पोलीस निरीक्षक प्रशांत खरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश भाबड यांच्या पथकाने सापळा रचून रवींद्र सैंदानेला ताब्यात घेतले। त्याच्याकडील काळ्या प्लास्टिक पिशवीतून हिरवट रंगाचा 242 ग्राम 300 मिलीग्राम गांजा आणि 645 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली। या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला 18 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। उल्हासनगरात अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेला या कारवाईमुळे आणखी बळ मिळाले आहे। ब्युरो रिपोर्ट एसएस न्यूज उल्हासनगर।